नमस्कार वायटी फॅमिली. पहा ही ना मस्त अशी गरमागरम राजस्थानी रेसिपी ही म्हणजे धनियानू पितोळी कढी आहे. आता ही धनियानू पितोळी कढी कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती इंगळे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आज आहे 18 फेब्रुवारी 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते. गाईज, आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे ही राजस्थानी रेसिपी आहे, ती म्हणजे धनियानू पितोळी कढी. धनियानू पितोळी कढीची रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात. धनियानू पितोळी कढी बनवण्यासाठी काय करायचं माहिती का? प्रथम छान अशी हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे. ती छान निवडून धुवून चिरून घ्यायची आहे. इथे पहा आपण हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे, ती निवडून धुवून चिरून घेतलेली आहे ऑलरेडी. आता त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण ह्याची पेस्ट घातली आहे, ओवा घातलेला आहे, 5 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे, थोडंसं सॉल्ट घालायचं आहे चवीनुसार आणि छान असं बॅटर बनवायचं आहे. हे बॅटर बनवताना फक्त अर्धा फुलपात्र पाणी लागतं. पहा, तर इथे अर्धा फुलपात्र पाणी यूज करून आपण याचं बॅटर बनवलेलं आहे. आता काय करायचं? गॅस सुरू करायचा. गॅसवरती स्टीमर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी जवळजवळ 2.5 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून फुल गॅसवरती 5 मिनटं छान हिला कडकडीत स्टीम येऊन द्यायची आहे. आता काय करायचं? ढोकळा प्लेट घ्यायचा, त्याला तेल ग्रीस करायचं आणि त्या पण जे धनियानू पितोळीचं जे बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर त्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छान असं एक जवळजवळ 10 मिनटं हे स्टीम होऊन द्यायचं आहे. 10 मिनटात धनियानू पितोळी तयार होते. पहा, धनियानू पितोळी तयार होते तोपर्यंत आपल्याला कढीची तयारी करायची आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहायची असतील आणि शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती इंगळे कुकिंग अँड ब्लॉगिंगला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. पहा, इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, लसूण, हिरवी मिरची तसेच 2 चमचे बेसन आणि दही घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे? हे आपल्याला छान असं मिक्सरला थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर पहा आपली इथे धनियानू पितोळी तयार झालेली आहे. आता स्टीमरचं झाकण काढलेलं आहे. आता ह्या धनियानू पितोळीच्या छान अशा वड्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या आहेत. पहा, आपलं कढीचं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे. आता काय करायचं? ह्याच्या अशा पद्धतीने ह्या वड्या काढून घेतल्याच्या नंतर गॅसवरती कढई ठेवायची, गॅस सुरू करायचा, कढई तापून द्यायची आणि त्यामध्ये तेल ॲड करायचं. तेल तापलं की त्यामध्ये फोडणीला घालायची, ती म्हणजे कढीपत्ता, लसूण, बारीक एकदम चॉप केलेला कांदा तो घालायचा आहे आणि छान असा शर्मेने लाल ब्राऊन होईस्तोपर्यंत हा कांदा ब्राऊन होऊन द्यायचा आहे. कांदा छान असा शर्मेने ब्राऊन झाला की फोडणीला धनियानू पितोळी फोडणीला घालायच्या आहेत. त्यानंतर वरून हळद घालायची आहे आणि छान अशा 2 मिनटं ह्या परतून घ्यायच्या आहेत. आता ह्या 2 मिनटं परतून घेतल्याच्या नंतर आपण जे कढीचं बॅटर तयार केलं होतं ते कढीचं बॅटर आपण फोडणीला घालायचं आहे. कढीचं बॅटर फोडणीला घातल्याच्या नंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान अशी ही धनियानू पितोळी कढीमध्ये सुंदर हिरवीगार कोथिंबीर वरतून पेरायची आहे आणि जवळजवळ 5 ते 7 मिनटं हिला एकदम मंद गॅसवरती छान अशी रटरट उकळी येऊन द्यायची आहे. पहा, 5 ते 7 मिनटं ह्या धनियानू पितोळी कढीला आपण छान अशी उकळी येऊन दिली आहे. 2 मिनटं झाकण ठेवून मग आता आपण हिला छान अशी सर्व करायला घेत आहोत. पहा, तर पहा अशा पद्धतीने आपली छान अशी राजस्थानी रेसिपी धनियानू पितोळी कढी ही तयार झालेली आहे.
ही राजस्थानी रेसिपी धनियानू पितोडी कढी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा सर्व करू शकता. पण मी तर सजेशन करेन तुम्ही ही भाकरीसोबत सर्व करा. भाकरीसोबत खूप अप्रतिम आणि उत्कृष्ट लागते पहा. भाकरी तसेच हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा. हा 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 मस्तच जेवण होतं पहा. तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही राजस्थानी रेसिपी धनियानू पितोडी कढी? आवडली का तुम्हा सर्वांना? आवडली? अहो मग वाट कसली बघताय? शुभस्त शीघ्रम. तुम्हाला ही राजस्थानी रेसिपी धनियानू पितोडी कढी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आज आपण ही राजस्थानी रेसिपी धनियानू पितोडी कढी बनवली आहे, ही तुम्हाला कशी वाटली ते. तर गाईज, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपींचा तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल आणि असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायचे असेल तर आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येऊन तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपींचा स्वादही घेता येईल आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकता येतील. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. बाय बाय. आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केलं त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.